बघा किती वाजल्यात घड्याळात 4:45 वाजायले ते. हा मुलगा असा आहे 5-6 वाजता जातो इथनं शूटिंगला आणि येतो रात्री किती वाजता माहितीये 3 वाजता 1:30 वाजता आलं. 4 वाजता असा 1:30 येतो वाजता रातचा. म्हणजे दुपारी हे त्याचं कारण आय गो गणेश मला झोपू देत नाही आणि दुपारचं पण हे झोपू देत नाही रात्रीचं पण दरवाजा उघडाय पाहिजे. गबस माकडा व्हिडिओ बनवती ना आणि रात्रीचं पण झोपू देत नाही आणि सकाळी अक्षरशः मला 7 वाजता उठायला लागतं. सगळी जाते ती 9 वाजता ऑफिसला. मग कसा डबा बिबा बनवायला लागतो आणि चक्कर येते मला उठल्या उठल्या सकाळी. आता कंबार एवढी दुखते म्हणून आडवी पडले मी खाली. हा बोला 3 वाजता मी जाणार मम्मी तर 4 वाजता म्हणलं मी दुपारी तरी झोपेल थोडा वेळ. तर हे झोपून देत नाही मला. रात्रीचा झोपू देत नाही, दिवसाचा झोपू देत नाही. दिवसभर काम, भांडी घासा, कपडे धुवा आणि काय पाणी भरा. अजून बघा पाणी भरलं नाही. मच्छी आणली ते मच्छी साफ करत बसले. काय करायचं सांगा अशा पोराला. वाईस सुद्धा त्यांना माया दया आईची येत नाही. हा सकाळी 2 जाते ती आणि ही रात्रीचं येतं, उशिरा येतं, उशिरा जातं. पण आईचा हाल होत्यात ते कधी बघते ती का आजी. हाल काय हाल होत आहे तर हाल जरा कुठं हाल? काम कर. हाल 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 चाल कर, काम कर. हो तुझा आप्पा करते तर वे काम. कोण करतं काम मग? हेडफोन खराब कशी. नुसतं येऊन ताटावणी बसाय पाहिजे यांना. हे बघा एवढी कपडे ही धुतली. हे बघा स्टँड भरले, एक मशीन भरली अजून सुकट टाकाय जागा नाही पाऊस येतोय म्हणून. आणि हे सकाळी वेगळी कपडे उठल्या उठल्या आंघोळ केली की, परत दुपारी वेगळी जिमला जाताना, परत संध्याकाळी वेगळी, परत आल्यानंतर रात्री वेगळी. एकट्याचीच कपडे 6 ते 7 जोड कपडे असतात या पोराची. 6 ते 7 जोड. हे बघा धुतलेलं सुकत पण नाही ते व्यवस्थित तवर काढलं घालायला. नुसती स्टाईल पाहिजे कपड्यांची. ह्याच्यावरती काहीतरी इलाज सांगा मला तुम्ही. काय केलं पाहिजे कमेंट मध्ये सांगा. खूप पोरं दमवतात मला. ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.